आणि आज या संपूर्ण किल्ले रायगडावरती या स्वराज्य सप्ताहाचा समारोप जो आहे तो होताना पाहायला मिळतात। आपल्या सोबत खासदार सुनील तटकरे सर आहेत। सर, स्वराज्य सप्ताह हा एक वेगळा कॉन्सेप्ट जो आहे तो तुम्ही घेऊन आला आणि आज त्या सप्ताहाचा समारोप जो आहे तो किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती ज्या रायगड किल्ल्यावरती रयतेचं राज्य छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला स्वातंत्र्याचा हुंकार दिला, त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना आम्हाला सर्वांनाच अतिशय मनापासूनचं आनंद अभिमान त्या ठिकाणी वाटतो। तर सर, उद्या आरक्षणावरती विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय आणि आज तुमचा स्वराज्य सप्ताहाचा कार्यक्रम होतोय। आज आम्ही सार्वजन शिवप्रेरणेने या ठिकाणी आलेलो आहोत, त्याच्यामुळे त्या विषयावरती आम्ही नंतर बोलू। खरं तर आपण पाहिलं की हे होते राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की आज आरक्षणाच्या संदर्भात काही बोलणार नाही, परंतु ज्या मराठ्यांचं स्वराज्य ज्या रयतेच्या राजाने स्थापन केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा आज जयंती उत्सव आहे आणि त्याचसोबत स्वराज्य सप्ताहाचा संपूर्ण समाप्तीचा सोहळा जो आहे तो किल्ले रायगडावरती रंगताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याकरता सर्वच महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते मंडळी जे आहेत ते इथे जमलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।